नमस्कार महाराष्ट्रातल्या भावी अधिकारी विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो. मी स्वप्नील राठोड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो PWMPSC वाला या आपल्या फेवरेट यूट्यूब चॅनलवर. नेहमीप्रमाणे एकदम हटके असा काहीतरी आपण व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न केला, जो परीक्षेच्या दृष्टीने सुद्धा तुम्हाला कामी पडेल. डेफिनेटली परीक्षेच्या दृष्टीने कामी पडेल आणि सोबत तुम्हाला काही यामध्ये जनजागृतीसुद्धा होईल. आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो आपल्याच महाराष्ट्र महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा आपल्या महाराष्ट्र शासनाबद्दल आहे. सरतेशेवटी महाराष्ट्र शासनाने धर्मांतरण विरोधी विधेयकाच्या मसुद्याला मंजुरी दिली. म्हणजे अजून हे विधेयक या येणाऱ्या बजेटमध्ये सादर करायचं आहे. बजेट सेशनमध्ये सध्या महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे. या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये या मसुद्याला म्हणजे विधेयकाला सादर करून त्याला कायद्यामध्ये रूपांतरित करून घेण्याची म्हणजे इच्छा महाराष्ट्र शासनाने दर्शवलेली आहे. आणि ज्या प्रकारे महायुतीला बहुमत आहे तर त्यांना हे विधेयक कायद्यामध्ये रूपांतरित करून घेणं कोणतीही मोठी कठीण गोष्ट नाही. यावर चर्चा जी होईल ती मात्र बघण्यासारखी आहे. सो महाराष्ट्र गव्हर्नमेंट हॅज गिवन द नॉड टू द बिल अँड दॅट बिल इज रिगार्डिंग अँटी कन्व्हर्शन. तर धर्मांतरण विरोधी नेमकं काय आहे या विधेयकामध्ये जाणून घेऊया. द महाराष्ट्र कॅबिनेट अप्रूव्ड अ ड्राफ्ट अँटी कन्व्हर्शन बिल. म्हणजे आपल्या भारतामध्ये धर्मांतरण करणं हा गुन्हा नाही, जबरदस्तीने धर्मांतरण करून घेणं किंवा करायला लावणं हा मात्र गुन्हा आहे. आपण भारतीय राज्यघटनेच्या कलम 25शी जेव्हा कलम 25चं आपण रीडिंग करतो तेव्हा की प्रत्येकाला म्हणजे प्रत्येक व्यक्तीला, नागरिकाला सुद्धा नाही, प्रत्येक व्यक्तीला कलम 25मध्ये जे 4 विविध प्रकारचे अधिकार आहे त्यामध्ये स्वतःच्या धर्माचं आचरण करणे, आपल्या विवेकबुद्धीचा वापर करून ईश्वराशी कनेक्ट होणे, आपल्या आवडत्या धर्माचा प्रचार किंवा प्रसार करणे, हे सगळे अधिकार आहे. आणि यामध्येच धर्मांतरण करण्याचा सुद्धा अधिकार आहे. परंतु हे धर्मांतरण बळजबरीने किंवा जबरदस्तीने होऊ नये. आणि यासाठी म्हणजे महाराष्ट्र मंत्रिमंडळाने धर्मांतरण विरोधी कायदा विधेयकाला मसुद्याला मंजुरी दिली आहे, ज्यामध्ये बेकायदेशीर किंवा जबरदस्तीने धर्मांतरण केल्यास 7 वर्षापर्यंत जेल म्हणजे तुरुंगवास आणि 5 लाख रुपयेपर्यंत दंडाची तरतूद आहे. आणि यामध्ये नाही का या विधेयकाला नाव काय दिलेलं आहे, धर्म स्वातंत्र्य अधिनियम 2026. धर्म स्वातंत्र्य हे शब्द आर्टिकल 25 to 28 म्हणजे अनुच्छेद 25 ते 28 मध्ये मूलभूत हक्क भाग 3 मध्ये वापरलेले आहे धर्म स्वातंत्र्याचे हक्क. तर याच धर्म स्वातंत्र्याच्या हक्काला अनुसरून धर्म स्वातंत्र्य अधिनियम 2026 आणण्यात आलेला आहे, ज्यामध्ये इट मेक्स मॅन्डेटरी फॉर अ पर्सन कन्वर्टिंग टू अनदर रिलिजन टू सीक परमिशन फ्रॉम द ऑथॉरिटीज. म्हणजे या कायद्यामध्ये हे सुद्धा स्पष्ट केलेलं आहे की भारतीय घटनेनुसार प्रत्येकाला आपल्या आवडीचा धर्म निवडण्याचा अधिकार सुद्धा आहे. एव्हरीबडी इज फ्री टू चूज हिज ऑर हर लाइकेबल और फेवरेट रिलीजन ऑफ हिज और हर ओन चॉईस. आपापल्या चॉईसप्रमाणे आपल्याला तो रिलीजन वगैरे निवडता येतो. त्यामुळे ना का या शब्द तंतोतंत वापरलेले आहे की धर्म स्वातंत्र्य अधिनियम 2026 या विधेयकात दुसऱ्या धर्मात जर तुम्हाला धर्मांतरण करायचं आहे अशा व्यक्तींना अधिकाऱ्यांची परवानगी घेणं बंधनकारक आहे. म्हणजे आता तुम्हाला धर्मांतरण करायचं आहे तर तुम्हाला अधिकाऱ्यांकडे ती सूचना देणं आवश्यक आहे, तुम्हाला ना काय पूर्ण ग्वाही देणं आवश्यक आहे, कायदेशीर कागदोपत्रावर तुम्हाला ते लिहून देणं आहे की मी माझ्या स्वमर्जीने कोणाच्याही दबावाखाली न येता हे धर्मांतरण करत आहे. अशा याच्यामध्ये अ पर्सन हू विशेस टू कन्वर्ट हॅज टू गिव्ह 60 days नोटीस टू द ऑथॉरिटी. प्रस्तावित कायद्यानुसार जो व्यक्ती एका धर्मातून दुसऱ्या धर्मामध्ये धर्मांतरण करू इच्छित आहे त्या व्यक्तीला प्राधिकरणाला म्हणजे संबंधित अधिकाऱ्याला 60 दिवसाची सूचना द्यावी लागेल. 60 दिवसाची सूचना. इट ऑल्सो मॅन्डेट्स म्हणजे कंपल्सरी आहे, लिगली कंपल्सरी, दॅट अ कन्व्हर्शन हॅज टू बी रजिस्टर्ड विथ द ऑथॉरिटीज विदिन 25 days. असं पण म्हटलेलं आहे याच्यामध्ये 25 दिवसांच्या आत धर्मांतरांची नोंदणी अधिकाऱ्याकडे करावी लागेल, अन्यथा ते धर्मांतरण रद्दबातल मानण्यात येईल. आणि मग यामध्ये द बिल रिक्वायर्स द पोलीस टू रजिस्टर्ड अ FIR अँड कंडक्ट्स अँड इन्व्हेस्टिगेशन इफ अ रिलेटिव्ह ऑफ अ पर्सन सिकिंग टू कन्वर्ट फाइल्स अ कंप्लेंट अबाउट इट बिंग अनलॉफुल. आता इथे मात्र हा थोडा डिबेटेबल पॉईंट आहे की जो व्यक्ती धर्मांतरण करत आहे त्याला प्राधिकरणाकडे 60 दिवसाची सूचना द्यायची आहे. त्याला 25 दिवसाच्या आत नका ते मंजूर झालं तरच नका ते योग्य मानण्यात येईल किंवा ते रद्दबातल होणार आहे. परंतु एक पॉईंट असा आहे की धर्मांतरण त्या व्यक्तीला करायचं आहे, परंतु त्या व्यक्तीच्या वतीने त्याच्या नातेवाईकांनी धर्मांतरण करू इच्छिणाऱ्या व्यक्तीच्या नातेवाईकांनी ते बेकायदेशीर असल्याची तक्रार केल्यास
आता एकीकडे म्हणतात की मियाँ बीबी राजी तो क्या करेगा काजी. मग समजा एक मियाँ आहे, एक बीबी आहे. आता या मियाँ बीबीपैकी कोण धर्मांतरण करत आहे ते आपण ठरवूया नंतर किंवा तुम्ही ठरवा. पण समजा एखादा मुलगा आहे तो धर्मांतरण करत आहे त्या मुलीसाठी किंवा एखादी मुलगी आहे ती धर्मांतरण करत आहे त्या मुलासाठी. अशा वेळेस त्या मुला-मुलींना बाजूला ठेवलं. पण यांचे जे नातेवाईक आहे नातेवाईक, त्या नातेवाईकांनी ते बेकायदेशीर असल्याची तक्रार केली, तर पोलिसांनी प्रथम माहिती अहवाल नोंदवून चौकशी करावी, म्हणजे एफ-आय-आर नोंदवून चौकशी करावी आणि या विधेयकात कारवाई करावी अशी तरतूद आहे. इथे मला वाटतं सत्ताधारी पक्षांवर विरोधी पक्ष थोडासा पकड करण्याचा प्रयत्न करतील, की भारतामध्ये प्रत्येक व्यक्तीला कलम 25 मध्ये स्पष्टपणे आहे, भारतीय राज्यघटनेच्या कलम किंवा अनुच्छेद 25 मध्ये प्रत्येक व्यक्तीला आपल्या विवेकबुद्धीने आपल्या आवडत्या ईश्वराशी कनेक्ट करण्याचा अधिकार आहे. प्रत्येक व्यक्तीला आपल्या आवडत्या धर्माची श्रद्धा उघडपणे, मुक्तपणे व्यक्त करण्याचा अधिकार आहे. धर्माचं आचरण मुक्तपणे आचरण करण्याचा अधिकार आहे आणि आपला आवडता धर्मसुद्धा स्वीकारण्याचा अधिकार आहे. तर जेव्हा व्यक्तीला हा अधिकार आहे तर त्याच्या वतीने नातेवाईक हे कंप्लेंट करून त्यावर एफ-आय-आर नोंदवू शकतात. हा पॉईंट थोडासा कोर्टामध्ये सुद्धा, न्यायालयामध्ये सुद्धा आव्हान किंवा चॅलेंज जाऊ शकतं. पण सध्या तरी असं आहे, की धर्मांतरण करणारा व्यक्ती आहे, तो त्याच्या मर्जीने धर्मांतरण करत आहे. पण त्याच्यामध्ये त्याच्या नातेवाईकांनी म्हटलं, की त्याचं आम्हाला काही घेणं-देणं नाही. तो जरी धर्मांतरण करत असेल, पण आम्हाला ते चुकीचं वाटत आहे, बेकायदेशीर वाटत आहे, तर मग नका पोलिसांना एफ-आय-आर करून कारवाई करावी लागेल. तर थोडं इथं कहाणी में ट्विस्ट आहे. आणि यामध्ये आता ऑबियस आहे. आत्तापर्यंत आपण नका कायद्याचं नाव काय बघितलं, मुख्यमंत्र्यांचा फोटो बघितला, देवेंद्र फडणवीस, बाजूला उपमुख्यमंत्री सुद्धा होते, एकनाथ शिंदे साहेब. त्यांच्या वेळेस आपण तिथं म्हटलं, की महाराष्ट्र शासनाने धर्मांतर विरोधी कायद्याला मंजुरी दिली, मसुद्याला. पण हे व्यक्तिमत्व नितेश राणे जे मंत्रिमंडळात आहे, त्यांनी पत्रकारांनी बोलताना महाराष्ट्राचे मंत्री आणि बी-जे-पीचे नेते नितेश राणे म्हणाले, की लव्ह जिहाद, ओके, लव्ह जिहाद यांनी धर्मांतरण विरोधी वगैरे शब्द वापरला नाही. अँटी कन्व्हर्शन असा शब्द वापरला नाही. अँटी कन्व्हर्शन किंवा रिलिजियस कन्व्हर्शन शब्द वापरला नाही. यांनी शब्द वापरला पॉप्युलर लव्ह जिहाद. विरोधात एक विधेयक मंजूर करण्यात आलेलं आहे आणि लवकरच या संदर्भात सरकारी म्हणजे आदेश जारी करण्यात येईल. परंतु प्रश्न आहे, लव्ह जिहाद हा शब्द भारतामध्ये घटनेमध्ये किंवा कोणत्याही कायद्यात दिसतो का? जर आपण गुगलच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे ए-आय कृत्रिम बुद्धिमत्तेला जर विचारलं, ऑथेंटिक डेटा ॲज पर नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो ऑन लव्ह जिहाद, आपल्या भारतामध्ये गव्हर्नमेंटची संस्था आहे NCRB, हिच्याजवळ ऑथेंटिक डेटा विचारला की लव्ह जिहादवर डेटा आहे का? तर काय म्हणतं, इंग्रजी आणि मराठी दोन्हीमध्ये बघू. आणि ही माहिती मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स म्हणजे स्वतः केंद्रीय गृह मंत्रालय अमित शहा यांच्या मंत्रालयाने काय म्हटलेलं आहे, बेस्ड ऑन द रिपोर्ट फ्रॉम द नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो दॅट इज NCRB विच इज अ गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशन अँड स्टेटमेंट्स मेड इन द इंडियन पार्लमेंट, भारतीय संसदेमध्ये जी माहिती देण्यात आलेली आहे, देअर इज नो ऑफिशियल सेंट्रल और ऑथेंटिक डेटा मेंटेन ऑन लव्ह जिहाद. हे स्वतः केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मंत्रालयाने सांगितलेलं. मराठीमध्ये पण समजून घ्या. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो जी शासकीय संस्था आहे यांच्या अहवालावर आणि भारतीय संसदेमध्ये विविध सदस्यांनी दिलेल्या विधानावर आधारित लव्ह जिहादवर कोणतीही अधिकृत केंद्रीय किंवा प्रामाणिक डेटा जतन केलेला नाही. म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मंत्रालयाने म्हटलेलं, की म्हणजे लव्ह जिहादवर कोणताही ऑथेंटिक डेटा नाही, की भारतामध्ये लव्ह जिहाद कुठे कुठे झालेला आहे, कोणत्या राज्यात झालेला आहे, याची माहिती दूरदूरपर्यंत नाही. आणि त्यातही मंत्रालयाने म्हटलेलं आहे, या लव्ह जिहाद या शब्दाची व्याख्या पण नाही आणि डेटा पण नाही. गृह मंत्रालयाने म्हणजे मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स MHA यांनी संसदेत म्हटलं आहे, की लव्ह जिहादची व्याख्या सध्याच्या कायद्याअंतर्गत केलेली नाही आणि कोणत्याही केंद्रीय एजन्सीने अशा कोणत्याही प्रकरणाची नोंद पण केलेली नाही. म्हणजे भारतामध्ये ज्या केंद्रीय संस्था आहे, जसं की नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी, CBI किंवा अजूनही ज्या केंद्रीय संस्था असेल, या केंद्रीय संस्थांनी आजपर्यंत लव्ह जिहादच्या एकही प्रकरणाची नोंद केलेली नाही. इन इंग्लिश, ओके, द मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स हॅज क्लिअरली स्टेटेड दॅट इन द पार्लमेंट दॅट लव्ह जिहाद इज नॉट डिफाईन्ड. लव्ह जिहादची अजूनपर्यंत कोणतीच व्याख्या नाही अंडर द करंट लॉ अँड नो सच केसेस हॅज बीन रिपोर्टेड बाय एनी ऑफ द सेंट्रल एजन्सी. प्रश्न हा आहे विद्यार्थी मित्रांनो, की जेव्हा केंद्रीय गृह मंत्रालय, जे भारतातलं सर्वात मोठं गृह मंत्रालय आहे, केंद्रीय गृह मंत्रालय हे स्वतः संसदेत सांगतं की लव्ह जिहादची व्याख्या नाही, लव्ह जिहादवर आजपर्यंत केंद्रीय संस्थेने कोणतंही प्रकरणही नोंदवलं नाही. परंतु नका लव्ह जिहाद हा शब्द नितेश राणे यांनी वापरला धर्मांतरण विरोधी कायद्याच्या ऐवजी लव्ह जिहाद. त्याचा इम्पॅक्ट बघा, इम्पॅक्टसाठी सांगतो फक्त मी. आता NIA म्हणजे भारतामध्ये ही संस्था आतंकवादी लोकांना सुद्धा चौकशी करून पकडते. तर NIA म्हणजे नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी, राष्ट्रीय तपास संस्थेने यापूर्वी केरळमध्ये
केरला आहे की नाही, केरला फाईल्स किंवा ते केरळ फाईल्स काहीतरी होतं, पार्ट 1 पार्ट 2. केरळमध्ये आंतरधर्मीय विवाह म्हणजे इंटर रिलिजन मॅरेजेस या प्रकरणी चौकशी केली आहे आणि त्यांना पद्धतशीर लव जिहाद मोहिमेचे कोणतेही पुरावे आढळले नाहीत. ओके, नाहीत याला नाही का हे करतो, नाहीतला हे करतो की जसं ना का केरला लव्ह स्टोरी किंवा अजून कोणकोणत्या केरला फाईल्स याच्यामध्ये दाखवल्याप्रमाणे इथे काय म्हटलेलं आहे, स्वतः NIA म्हणजे हे गव्हर्नमेंटची आकडेवारी आहे, ही फक्त मी वाचून दाखवत आहो. नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी, राष्ट्रीय तपास संस्थेने यापूर्वी केरळ किंवा आता केरलम या केरलममध्ये आंतरधर्मीय विवाह म्हणजे हिंदू मुस्लिम किंवा म्हणजे वेगवेगळ्या 2 धर्मात लग्न होणारे या प्रकरणाची चौकशी केली आणि त्यांना पद्धतशीर लव जिहाद मोहिमेचे कोणतेही पुरावे आढळलेले नाही. संबंधित गुन्ह्याबद्दलचे महत्त्वाचे निष्कर्ष काय आहे बघा. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो या नोंदीमध्ये लव जिहाद हा कायदेशीर शब्द अस्तित्वात नसला. सध्या आपल्या भारताच्या कोणत्याही कायद्यात लव जिहाद हा शब्द कोणत्याच कायद्यामध्ये नाही आहे, कोणत्याच कायद्यामध्ये. तरी पण बेपत्ता व्यक्ती म्हणजे अहवाल असा दर्शवतो, नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोचा रिपोर्ट किंवा अहवाल असा दर्शवतो की मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगाल यासारख्या काही राज्यांमध्ये बेपत्ता महिला आणि मुलांची संख्या जास्त आहे 2019 ते 21 दरम्यान. परंतु हे बहुतेकदा केंद्रीकृत कट रचनेऐवजी तस्करी किंवा पळून जाण्याशी संबंधित आहे, म्हणजे स्वतःच्या मर्जीने पळून गेले, किंवा तस्करी म्हणजे ह्युमन ट्रॅफिकिंग. तर ह्युमन ट्रॅफिकिंग मानवी तस्करी ज्यामध्ये म्हणजे एखाद्या व्यक्तीला किडनॅप केलं जातं किंवा त्याला फूस लावण्यात येते किंवा त्याला भोळं भाबड्यापणामध्ये फसवण्यात येतं आणि समोर जाऊन त्याला विकण्यात येतं कोणत्याही याच्यासाठी, म्हणजे कोणत्याही उद्देशासाठी विकण्यात येतं. तर ती ह्युमन ट्रॅफिकिंग असू शकते किंवा स्वतःहून पळून गेले असेल असे प्रकरण आहे. पण लव जिहादचं असं प्रॉपर प्रकरण नाही, लव जिहादचं असं प्रॉपर प्रकरण नाही. जबरदस्तीने धर्मांतरण, फसव्या आणि जबरदस्तीने धर्मांतरण करण्याच्या विशिष्ट वैयक्तिक प्रकरणांना राज्य विशिष्ट धर्मांतरण विरोधी कायद्याद्वारे हाताळले जाते. जसं की उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशामध्ये ऑलरेडी उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश या 2 राज्यामध्ये कायदे आलेले आहेत, धर्मांतरण विरोधी कायदे. परंतु त्यांना राष्ट्रीय स्तरावर लव जिहाद म्हणून एकत्रित केले जात नाही. म्हणजे कमीत कमी केंद्रीय गृह मंत्रालय, अमित शहा यांच्या मंत्रालयाने लव जिहादची व्याख्या किंवा लव जिहाद हा शब्द दूरपर्यंत कुठेच नाही, कोणत्या कायद्यात नाही, त्याची व्याख्या नाही आणि त्याची प्रकरणंसुद्धा कुठे आढळली नाही असं म्हटलेलं आहे. परंतु राज्यनिहाय कधी कधी हा शब्द येतो. आता यामध्ये महाराष्ट्राची सुद्धा भर पडलेली आहे, महाराष्ट्र राज्याची. तर महाराष्ट्र राज्यामध्ये हा नका जो मसुदा तयार करण्यात आलेला आहे, जबरदस्तीने किंवा बळजबरीने धर्मांतरण करण्यात आलेलं. तर या धर्मांतरण विरोधी कायदा आहे, यामध्ये 7 वर्षापर्यंत तुरुंगवास, जेल किंवा 5 वर्ष आणि सोबत 5 लाख रुपयामध्ये दंड. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की जर हा गुन्हा नोंदवण्यात आला नातेवाईकांच्या तक्रारीवरून किंवा स्वतः त्या व्यक्तीच्या तक्रारीवरून, जो व्यक्ती धर्मांतरण जबरदस्ती करण्यात आलेला आहे, तर त्या गुन्हा ज्याच्यावर नोंदवण्यात येईल हा गुन्हा नॉन बेलेबल म्हणजे अजामीनपात्र आहे. या गुन्ह्यामध्ये जामीन भेटणार नाही. इथे फक्त एकच पॉईंट महत्त्वाचा आहे की महाराष्ट्र शासनाने हे विधेयक आणलं, त्याला नितेश राणे यांनी धर्मांतरण विरोधी कायद्याच्या ऐवजी लव जिहाद म्हटलं. या सगळ्या बाबी सेकंडरी आहे. व्यक्ती घटनेनुसार स्वतः कोणताही धर्म स्वीकारू शकतो, कोणाही सोबत लग्न करू शकतो. हे कलम 21 मध्ये सुद्धा नमूद आहे, भारतीय राज्यघटनेच्या कलम 21, राईट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टी. कलम 21 नुसार जीवित आणि वैयक्तिक स्वातंत्र्य किंवा व्यक्तिगत स्वातंत्र्य, तर प्रत्येक व्यक्तीला आपल्या आवडीनिवडीचा लाईफ पार्टनर निवडणं याचा अधिकार आहे. आणि कलम 25 मध्ये सुद्धा आपल्या आवडीचा धर्म स्वीकारणे आणि धर्माचा प्रचार करणे याचा सुद्धा अधिकार आहे. पण अशा याच्यात तो व्यक्ती जो धर्मांतरण करत आहे किंवा तो व्यक्ती जो आपल्या आवडीचा लाईफ पार्टनर निवडत आहे इतर धर्मातला, त्याच्या नातेवाईकाने कंप्लेंट केली तर FIR होऊ शकते. हा एक पॉईंट थोडासा नका घटनेच्या विरोधात किंवा परस्पर विरोधी वाटत आहे. पण आता हे सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टमध्ये आव्हान दिल्यानंतरच माहीत पडेल. पण सध्या तरी महाराष्ट्राची भर त्या अनेक राज्यांमध्ये पडलेली आहे ज्यांनी राज्यानुसार धर्मांतरण विरोधी कायदा आणलेला आहे. या सगळ्या याच्यावर, महाराष्ट्राच्या या धर्मांतरण कायद्यावर तुमचे काय मत आहे तुम्ही सांगा. आणि केंद्रीय गृह मंत्रालयात जो लव जिहादची व्याख्या नाही किंवा लव जिहाद असा शब्दच कोणत्या कायद्यात नाही, यावर सुद्धा तुमचे मत मांडा. तोपर्यंत नेहमीप्रमाणे जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान. भेटूया लवकरच. धन्यवाद.